हॅलो, मी डॉक्टर सुश्रुत तातेड. मी एक बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन आहे आणि मी पुणे स्वारगेट एरियामध्ये प्रॅक्टिस करतो. आम्ही एक पेशंट आमच्याकडे आले होते. त्यांचं वय 35 वर्ष होते. ते 500 किलोमीटर लांबहून आले होते. नांदेडवरून आले होते. त्या पेशंटना मल्टिपल लायपोमाचा त्रास होता. जसं की आपण ह्या फोटोत पाहू शकतो. त्या पेशंटला बरेच मोठ्या-मोठ्या गाठी पूर्ण शरीरावर आहे. जसे की छातीवर दिसतीये, दोन्ही हातावर दिसतायत. इव्हन त्यांच्या पायावर सुद्धा मोठ्या-मोठ्या गाठी आहेत. कमरेवर, पोटाच्या साइडला खूप मोठ्या-मोठ्या गाठी आहेत. आणि ह्यामुळे हा पेशंट जो आहे फारच सोशली त्रासला होता आणि त्याला ह्या लायपोमासाठी त्याला काहीतरी इलाज हवा होता. हावेव्हर तो बऱ्याच डॉक्टरांकडे त्याने दाखवलं होतं. जसं की तुम्ही बघू शकता, की त्याच्या हातावर आणि अंगावर बरेचसे स्कार तुम्हाला दिसतील. तर त्याच्या अगोदर 3दा ऑपरेशन झालेलं होतं आणि या 3 ऑपरेशनमधून त्याच्याकडे हार्डली 2-4 लायपोमा त्याला काढले होते आणि पण स्कार जो होता तो फारच मोठा आला होता. त्याच्यामुळे तो आणखीनच जास्त एम्बॅरस झाला होता. जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा मी त्याचे लायपोमा काउंट केले आणि मला लक्षात आलं, की त्याचे लायपोमा जवळपास 80 ते 100 च्या रेंजमध्ये आहे. जसं की तुम्ही जाणता, की आपण प्रत्येक ऑपरेशन हे भूलतज्ञांना बोलवून आणि प्रॉपर केअर करून चांगल्या हॉस्पिटलमध्ये करतो आणि ड्यू टू एनेस्थेशिया कन्सर्न म्हणजे आपल्याला जास्त भुलीचं औषध त्याला द्यायला लागू नये, म्हणून मी त्याला सजेस्ट केलं, की आपण हे ऑपरेशन 2 फेजमध्ये करू. एका फेजमध्ये आपण वरच्या बॉडीचं म्हणजे पोट, दोन्ही हात, पाठ, कंबर ह्याच्यावरचे लायपोमा काढू आणि सेकंड फेजमध्ये आपण खालचे अंगाचे म्हणजे मांडीवरचे, पायावरचे, सीटवरचे लायपोमा काढू. ह्याप्रमाणे आम्ही 2 दिवसापूर्वी त्याला ऑपरेट केलं आणि त्याच्या वरचे लायपोमा आम्ही काढले. जवळपास आपण ह्या फोटोत पाहू शकता, की 60 पेक्षा जास्त आम्ही लायपोमा त्याचे काढले आणि आज तो आमच्याकडे ड्रेसिंगसाठी आला होता आणि ड्रेसिंग करताना त्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जे तुम्ही त्याच्या तोंडूनच तुम्ही ऐकलं तर ते बरं होईल. माझं लाईफ नव्हतं. माझ्या बॉडीची टेंडन्सी अशी होती की मला पूर्ण शरीरामध्ये ओलामध्ये लायकोमा वाढण्याची टेंडन्सी जास्त होती आणि माझ्या शरीरात तब्बल 100 ते 120 लायकोमा झाली. तर याला सुश्रुतचा म्हणजे रेफरन्स दिला होता माझ्या मित्राकडून. तर त्यांच्याकडून रेफरन्स दिल्यानंतर मी सरांकडे आलो. तर लायकोमा वगैरे सरांनी सांगितले की अशा प्रकारची टेंडन्सी वाढत आली आहे बॉडीमध्ये, अशा प्रकारचं हे होत आहे. पण सरांनी मला असं याच्यापूर्वी सरांकडे येण्यापूर्वी असं वाटत होतं की या लायकोमाबद्दल वाटत होतं की हा काही वेगळाच काही हे आहे, डिसीज आहे का किंवा काही घातक आहे का, असं बऱ्याच प्रकारचे प्रश्न मनामध्ये समजा शंकास्पद प्रश्न येत होते. पण सरांकडे आल्यानंतर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली की जसं की हा लायकोमा फार हानिकारक नसतोच मुळात, पण दिसण्यासाठी किंवा त्याला कॉस्मेटिक रिझनमध्ये समजा विचार केला तर दिसायला वगैरे चांगला नसल्या कारणाने आपण न रिमूव्ह करू शकतो. म्हणजे या विचारात मी सरांकडे आलो होतो. नंतर माझ्या सरांनी माझ्याकडून समजा सुरुवातीला 35-40 लायकोमा काढायचा सरांकडे विचार केला. तर त्या सरांनी माझे तब्बल हॉस्पिटलमध्ये 35 ते 40-50 लायकोमा काढून टाकले. तर या काढण्यामध्ये मला कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे किंवा कोणत्याही प्रकारचं त्याला साईड इफेक्ट किंवा काही शरीरावरती ओळखणी वगैरे जे काही आपल्या मनात शंका असं की असं ऑपरेशन केल्यानंतर कसं होईल ऑपरेशन असं कोणत्याही प्रकारचा काहीही त्रास झालेला नाही. एकदम स्वच्छ आणि सुंदर ऑपरेशन एक्सपिरियन्स आहे की मला कोणत्याही प्रकारचा त्रास म्हणजे ज्या पद्धतीने सरांनी सुरुवातीला ऑपरेशन करण्यापूर्वी मला जे काही सांगितलं होतं की अशा प्रकारचं ऑपरेशन म्हणजे अशा प्रकारचं व्यवस्थितरित्या सर्व गोष्टी हँडल्स होतात त्या तशा पद्धतीनेच सरांनी करून आणल्या आणि व्यवस्थित प्रकारे ऑपरेशन सक्सेसफुल. चौथा 5 दिवस आहे असं. तर याच्यामध्ये मला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचं काही साईड इफेक्ट वगैरे काही झालेलं नाही. आता एकदम हलका आणि रिलॅक्स फील होते की जसं की पूर्वी असायच्या त्यावेळेस मला थोडंसं जड असल्या प्रकारे किंवा बॉडीमध्ये थोडंसं टच वगैरे होत असतं त्यावेळेस मला ते थोडंसं वल्गर वगैरे वाटायचं. पण आता वेळेस मला ते असं काही नाहीच असं वाटते शरीरामध्ये. एकदम हलका आणि छान वाटते मनाला वगैरे चांगलं फील होतं. जसं की आपण फोटोमध्ये पाहता, की तो फर्स्ट ड्रेसिंगसाठी तो आला होता आणि तुम्हाला त्याच्या बॉडीवर बरेचसे छोटे-छोटे मार्क दिसतील. हे छोटे-छोटे मार्क हे जे आहे ते सुचर लाईन आहेत आणि तुम्हाला दिसेल, की आम्ही फारच कॉस्मेटिक सुचर त्याला घेतले आहेत आणि या कॉस्मेटिक सुचरमुळे
त्याचा जो स्कार आहे तो फारच कमी येईल आणि आम्ही एक विशिष्ट स्कार प्रोटोकॉल त्याच्यावर आम्ही ट्राय करू, ज्याच्यामुळे जे स्कार आहेत, ते आम्ही बऱ्याच अंशी कमी करण्याचा प्रयत्न करू. तर हा होता मल्टिपल लायपोमा ह्याविषयीच्या माहिती आणि आमच्या पेशंटची एक्सपिरियन्स जर्नी. मल्टिपल लायपोमा हा तसा आजार खूप कॉमन आहे. आम्हाला ह्या आजाराविषयी बरेचसे इन्क्वायरीज येतात. पण बरेचसे पेशंट ऑपरेट करत नाहीत कारण की त्यांना भीती असते, की ऑपरेशन किती मोठं चालेल? ऑपरेशन सेफ आहे का? अंगावर किती मोठे-मोठे कट्स येतील? किती कट्स येतील? आणि त्याच्यानंतर त्याचे स्कार आपले जातील का राहतील? असे बरेचसे त्यांना डाउट्स असतात. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की ह्या पेशंटने जसं एक पाऊल पुढे घेतलं आणि त्याचे मल्टिपल लायपोमा त्यांनी ऑपरेट करून घेतले, तसे तुम्ही सुद्धा जर तुम्हाला काही आजार असेल हा मल्टिपल लायपोमा, तर तुम्ही माझ्याशी भेटा. मला येऊन बोला. आम्ही तुमचे सर्व डाउट्स क्लिअर करू आणि आपण जो योग्य ट्रीटमेंट आहे, तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.